काल महाजन म्हणतात आता हाऊसफुल झालाय भाजपा, हे सगळे चोर महाराष्ट्रातले त्यांनी आता पक्षात घेऊन आता आमचा पक्ष हाऊसफुल झालेला आहे असं काल गिरीश महाजन म्हणाले. बघा यांचा पक्ष या चोर दरोडेखोरांचे पक्ष बनलेला, यात कुठली नैतिकता आणि कुठली संस्कृती आणि कुठला संस्कार काही नाही. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय, तुझा बाप दिल्लीत बसलाय नाही ते अमित शहा, तो ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते, एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार. 4 मंत्र्यांना जावं लागणार. योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे कळेल ना तुम्हाला उद्या. मात्र ते असे म्हणाले की चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे. बघा चालू सरकार पलटवणारं वगैरे हे म्हणजे सोडून द्या हो. अमित शहाने तुम्हाला ताकद दिली नसती, तुम्ही कोण होता? अमित शहा, तुम्ही डरपोक लोक आहात, तुम्ही पळून गेले लोक आहात. आणि मगाशी जे म्हणालो की सगळे अनैतिक कृत्यात सहभागी झालेले, हनी ट्रॅपमध्ये अडकलेले अशी लोक घेऊन तुम्ही पळून गेलात. मग तुमच्या जेवढी ताकद होती तर मुख्यमंत्रीपद तुम्हाला का नाही मिळालं परत? जे मुख्यमंत्रीपद तुम्हाला वचन दिलं होतं ना, मग तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री का झाला नाही? आहे लक्ष देत्या त्यांच्याकडे. चला संपला. हनी ट्रॅप इतकं चर्चेत असून काल जे आहे आपण बघितलं पुण्यात रेव पार्टी मध्ये काही लोक पकडले गेले, त्यात रोहिणी खडसे जे एकनाथ खडसे यांच्या पुत्री आहेत, डॉटर आहेत, त्यांच्या ज्या हजबंड आहेत म्हणजे जावई. हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतो अजूनही. रेव पार्टीचा संशयात तिथे एखादी पार्टी सुरू असेल, 4 दिवस वॉच ठेवून एका माणसावर, म्हणजे कोणावर तर खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून. एवढा वॉच जर पहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले. बरं, एवढा वॉच जर त्या पहलगावमधल्या अतिरेक्यांवर ठेवला असता तर ती घटनाच घडली नसती. 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं नसतं. आणि ते अतिरेकी आज जे सापडत नाहीत ते सापडले तरी असते झाल्यावर. हे कोणावर आहे? गिरीश महाजन. तुम्ही पाहिलं असेल गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरती काल असुरी आनंद होता. काय गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरचा काल जर असुरी आनंद पाहिला असेल तर ह्यामागे काय घडतंय आणि घडवलंय हे तुम्हाला लक्षात येईल. की इतका आनंद गिरीश महाजनला का व्हावा की खडसेंचा जावई पकडला गेला किंवा त्याला अटक केली. माणसाला आपण मंत्री आहोत हे भान त्याला नाही आहे. त्या माणसाला काल त्याचा उल्लेख केला, हा मोकाट सुटलेला सांड आहे फडणवीस मंत्रिमंडळातला, असं मी काल म्हटलेलं आहे. ते खरं आहे. आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार आहे. या महाराष्ट्रातले सगळे गुंड पुंड दरोडेखोर बलात्कारांना घेऊन यांनी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न चालवला. त्यांना आता रवींद्र चव्हाणांची साथ मिळते. नैतिकता या राज्याच्या राजकारणात राहूच नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षातल्या या लोकांनी घेतलेली आहे. काल जो रेव पार्टीचा प्रकार झाला तो जर खरा असेल, निष्पक्षपाती चौकशी केली तर त्याच्यामध्ये कठोर कारवाई का व्हायची ती होईल. पण गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती फक्त नाचायचेच बाकी होते. त्यांची जी काय बॉडी लँग्वेज होती, फक्त आता सापडले खडसेंच्या जावई सापडला. बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही किमान पथ्य पाळतो की कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो नाही. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षातले लोक कुटुंबापर्यंत पोचायला लागले, त्यांना बदनाम करायला लागले. खडसे गेल्या 3 दिवसापासून हनी ट्रॅपवर बोलतात. म्हणून मुद्दामून त्यांना हे केलं असं हनी ट्रॅपवर बोलतात. हनी ट्रॅप संदर्भात काही लोकांना अटक केली आहे, त्यांची नीट चौकशी करा सांगतायत. त्या हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन यांचा असलेला सहभागाविषयी बोलतायत. त्याच्यावर तपास नाही, त्याच्यावर रेड्स पडत नाहीत. त्या संदर्भात पोलिसांना जाग नाही. पण अचानक खडसे बोलतात म्हणून खडसेंच्या जावयाला असं उचललं. हे महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे. सर्वत्र सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. जो तुमच्या विरुद्ध बोलेल त्याच्याकडे पोलीस जातात, त्याच्या घरात पोलीस घुसतात, त्याच्या मित्रांकडे पोलीस घुसतात. पोलीस हे चाकर झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी हीच एक रेव पार्टी झाली आहे गुंडांची. अख्ख्या भारतीय जनता पक्षामध्ये रेव पार्टीचाच माहोल आहे. खोटे आरोप, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा.
मग बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत, रेव पार्टीचे गुन्हे दाखल होत आहेत, खुनाचे गुन्हे दाखल होत आहेत. खोटे. पोलिसांना लाज वाटली पाहिजे. खाकी वर्दी तुम्ही घालताय, तुम्ही शपथ घेतलेली आहे निष्पक्षपणे तपासाची. हे तुम्ही असं म्हणालात की पोलीस योग्य काम करत नाहीत. जर वेळ आली तर हनी ट्रॅपमधले जे लोक आहेत त्यांची नावं सार्वजनिक करणार का? का नाही करणार? खडसे तेच करत होते ना. एकनाथ खडसे तेच करत होते. त्या दिशेनंच त्यांचा राजकीय काम चालू होतं आमच्या सगळ्यांचं. पण खडसेंचं तोंड बंद करण्यासाठी खडसेंच्या घरावर हल्ला केला. याआधी नवाब मलिक यांच्या जावई समीर खान यांना सुद्धा अशाच प्रकारामध्ये अटक केली. तुम्हाला माहीत असेल, समीर खानला नवाब मलिकच्या जावयांना सुद्धा अंमली पदार्थाच्या व्यापाराच्या धमकीखाली अटक केली. पण त्याच्याकडे ते काही नव्हतं. मोडस ऑपरेटी ही सगळी पण आणि काही नव्हतं. आणि त्याच्याकडे जी वस्तू सापडली तो सुगंधी तंबाखू होता. याच्यावर भारतामध्ये बॅन नाही. सगळी मोडस सुगंधी तंबाखू होता. आणि त्या मुलाला 6 महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं. आर्यन खान, शाहरुख खानचा मुलगा, याच पोलिसांनी किंवा याच अधिकाऱ्यांनी या प्रकारच्या अशा प्रकारच्या. हे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? त्याच यंत्रणेनं आणि त्याच सरकारनं कालची रेव पार्टीत हा प्रकार केलेला आहे. आम्हाला माहीत नाही. अहिल्यानगरमध्ये आमचा शहर प्रमुख किरण काळे ह्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला, एक बाई उभी करून. का? त्याने अहिल्यानगरमधले आमदार संग्राम जगताप आणि महानगरपालिकेतला 400 कोटीचा भ्रष्टाचार उघड करून जनआंदोलन उभं केलं. 24 तासात पहाटे 3 वाजता पोलीस गेले आणि बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली किरण काळेला अटक केली. हे पोलिसांचं आमच्या कर्तृत्व आहे महाराष्ट्रातल्या, फडणवीसांच्या. लाज वाटली पाहिजे गृहमंत्र्यांना. काय चाललंय या महाराष्ट्रात? सर, सुषमा अंधारेंनी या संदर्भात एक महत्त्वाचा दावा केला. और क्या है आपका? ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा सुरू होणार आहे. ऑपरेशन सिंदूरवरती चर्चा होईल. आज लोकसभेत, उद्या राज्यसभेत 16 तास इतका प्रचंड वेळ आम्हाला दिलेला आहे त्यांनी. म्हणजे 2 दिवस चर्चा होणार. आम्ही 2 दिवस विशेष अधिवेशन मागत होतो तात्काळ, ते आम्हाला दिलं नाही या विषयावर. पण आता 2 दिवस चर्चा करणार. तात्काळ 2 दिवस चर्चा करा. तेव्हा वातावरण तापलेलं होतं, वातावरणामध्ये गरमी होती, काही आम्हाला गोष्टी आमच्या मनामध्ये होत्या, तेव्हा आम्हाला दिलं नाही. पण आता मात्र आम्हाला 2 दिवस देतात. लक्षात घ्या, 16 तास चर्चा होती. पंतप्रधान उत्तर देतील असं वाटतं की राजनाथ सिंग? मला वाटत नाही की प्रधानमंत्री उत्तर देतील. प्रधानमंत्री उत्तर दिले तर त्यांना प्रेसिडेंट ट्रम्पवर बोलावं लागेल ना. प्रेसिडेंट ट्रम्पने युद्ध का थांबवलं? कौन से दबाव में प्रेसिडेंट ट्रंप ने ये सब किया है, किस दबाव में किया आप लोगों ने, सब जवाब देना है. प्रधानमंत्री जी नहीं रहेंगे. ऑपरेशन सिंदूर में जो आज चर्चा होगी उसमें आप लोगों की पार्टी का क्या है, रुख क्या रहेगा? क्या देखिए, हम बात करेंगे. एक तो ऐसा है कि 16 घंटा लोकसभा में और राज्यसभा में 2 दिने चर्चा चली ऑपरेशन सिंदूर पर. सवाल ऐसा है भाई, जब पहलगाम अटैक हो गया, ऑपरेशन सिंदूर हो गया, तब हम स्पेशल सेशन 1 या 2 दिन की मांग कर रहे थे. इस विषय पर हम सबको बात करनी है, सरकार को अपनी बात रखनी पड़ेगी. तब हमको 1 दिन भी नहीं मिला और अब 2 दिन चर्चा कर रहे हैं. वो भी हमको हंगामा करना पड़ा, सरकार के खिलाफ आवाज़ उठाना पड़ा 2 दिन. और प्रधानमंत्री तो आने वाले नहीं है मेरे हिसाब से. प्रधानमंत्री आएंगे तो प्रेसिडेंट ट्रंप के बारे में जवाब देना पड़ेगा. बहुत कुछ बातें हैं. सबसे पहले बात ऐसी है, ये सबसे बड़ी सुरक्षा की चूक है पहलगाम अटैक. पूरे कश्मीर में जो कानून लगा है AFPSA, तो आर्म्स एक्ट के बारे में, अब केंद्र शासित प्रदेश है, पुलिस आपकी है, आर्मी आपकी है ना. फिर भी आतंकवादी अंदर घुस गए 400 किलोमीटर अंदर और अब तक मिले नहीं है. ये गृह मंत्रालय की सबसे बड़ी चूक है. तो गृह मंत्रालय को इस्तीफा देना चाहिए था गृह मंत्री को. ये तो कोर्ट मार्शल की केस है, कोर्ट मार्शल की केस है. पी चिदम्बरम का कहना है कि कोई प्रूफ नहीं है कि पाकिस्तान से टेररिस्ट आए हुए थे. हाँ, चिदम्बरम साहब ये ठीक बोलते होंगे. उसका मतलब तो यही बोल रहा हूँ ना कि गृह मंत्रालय और गृह मंत्री को इस्तीफा देना चाहिए. उनके ऊपर कोर्ट मार्शल होना चाहिए ये सबके ऊपर. ये कैसे हो गया?
यह असाधारण घटना है ये। आरएसएस चीफ का एक बयान आया हुआ है कि भारत का नाम चेंज नहीं करना चाहिए, इससे उसकी जो डिग्निटी है उसके असर पड़ता है। भारत भारत ही रहना चाहिए। और सरसंघ चालक जो बोल रहे हैं उससे हम सहमत हैं। सर नागपूर सर बार बार SIR इश्यू पे जो है विरोधक आज सिंदूर पे बोललो ना। सर नागपूरच्या एका बिअर चला बारमध्ये रे. शासकीय फाईल घेऊन अधिकारी बसलेले आहेत आणि तिथे कामकाज होत आहे. एक व्हिडिओ हा. मनीष नगर मधला गिरीश महाजनना विचारावं लागेल की त्यांचे लोक आहेत का। इंडिया पाकिस्तान एशिया कप सर खेळणार आहे। काल महाजन म्हणतात आता हाऊसफुल झालाय भाजपा, हे सगळे चोर महाराष्ट्रातले त्यांनी आता पक्षात घेऊन आता आमचा पक्ष हाऊसफुल झालेला आहे असं काल गिरीश महाजन म्हणाले। बघा यांचा पक्ष या चोर दरोडेखोरांचे पक्ष मानला जातो। यात कुठली नैतिकता आणि कुठली संस्कृती आणि कुठला संस्कार काही नाही। मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय, तुझा बाप दिल्लीत बसलाय नाही ते अमित शहा, तो ठरवेल। तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते, एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार। 4 मंत्र्यांना जावं लागणार। योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे कळेल ना तुम्हाला उद्या। मात्र ते असे म्हणाले की चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे। बघा चालू सरकार पलटवणारा वगैरे हे म्हणजे सोडून द्या हो। अमित शहाने तुम्हाला ताकद दिली नसती तुम्ही कोण होता? अमित शहा तुम्ही डरपोक लोक आहात, तुम्ही पळून गेले लोक आहात। आणि मगाशी जे म्हणालो की सगळे अनैतिक कृत्यात सहभागी झालेले, हनी ट्रॅपमध्ये अडकलेले अशी लोक घेऊन तुम्ही पळून गेलात। मग तुमच्या जेवढी ताकद होती तर मुख्यमंत्रीपद तुम्हाला का नाही मिळालं परत? जे मुख्यमंत्रीपद तुम्हाला वचन दिलं होतं ना, मग तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री का झाला नाही? आहे लक्ष देत आहे त्यांच्याकडे। रोहिणी चला संपला। हनी ट्रॅप इतकं चर्चेत असून काल जे आहे आपण बघितलं पुण्यात रेव पार्टी मध्ये काही लोक पकडले गेले, त्यात रोहिणी खडसे जे एकनाथ खडसे यांच्या पुत्री आहेत, डॉटर आहेत, त्यांच्या ज्या हजबंड आहेत म्हणजे जावई, हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतोय अजूनही। रेव पार्टीचा संशयात तिथे एखादी पार्टी सुरू असेल, 4 दिवस वॉच ठेवून एका माणसावर म्हणजे कोणावर तर खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून। एवढा वॉच जर पहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले। बरं एवढा वॉच जर त्या पहलगावमधल्या अतिरेक्यांवर ठेवला असता तर ती घटनाच घडली नसती। 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं नसतं आणि ते अतिरेकी आज जे सापडत नाहीत ते सापडले तरी असते झाल्यावर। हे कोणावर आहे? गिरीश महाजन, तुम्ही पाहिलं असेल गिरीश महाजनच्या चेहऱ्यावर